राजश्री शाहू महाराजांनी उभारलेलं हे जे शहर आहे, त्यांची त्यावेळचं भान ठेवून जे काही शहर घडवलेलं आहे, ते शहर कशा पद्धतीनं घडवलं, त्याची आज कशी वाताहत होत चालली, हे आमच्यासारख्या तांत्रिक क्षेत्रातील लोकांना बघवत नाही अशी आता परिस्थिती झालेली आहे. आणि सध्याचे जे राज्यकर्ते आहेत, संपूर्ण विविध संस्थांचे लोक आहेत, त्यांनी सगळ्यांनी राजश्री शाहू महाराजांचा अभ्यास करून कशा पद्धतीने त्यांनी घडवलं आणि हे कसं चालू ठेवावं, हा एवढा वारसा आपल्या पुढं असताना आज आपण जे काय हरवत चाललो आहे त्यांच्या विचारापासून आणि कामापासून, ते कसं एकत्र आणता येईल ह्या पद्धतीने जरा शहर बांधला आम्हाला त्या पद्धतीने जरा काम करायचं आहे. कारण आज बघितलं तर शहर एखादं होतं आहे म्हणजे विकास होतो आहे, शहर घडतं आहे आणि घडल्यानंतरच्या होणाऱ्या समस्या, ह्याचं उत्तम उदाहरण म्हणजे पुणे, बेंगलोरसारखं IT म्हणून शहर विकसित होऊन नंतर आता पाणी नाही म्हणून ते आणि ट्रॅफिक जॅममुळं त्याचा प्रॉब्लेम झाला आहे. असं कुठंतरी कोल्हापूरची अवस्था होऊ नये, त्यासाठी पहिल्यापासूनच नियोजन जे आहे हे कसं लावता येईल, आपल्याला ह्या बाबतीत काय घडवता येईल. बेंगलोरला जर पाण्याच्या ह्याच्यामुळे जर का बाहेर पडायला लागल्या सगळ्या कंपन्यांनी येते, तर तशीच अवस्था कोल्हापूरची व्हायला नको. कोल्हापूर आज एक नशिबान एवढं आहे की सगळं निसर्गसंपन्न आपल्याकडं सगळं आहे. संपूर्ण क्षेत्रात काम करणारी विविध लोकांचं इथं पूर्वीपासूनचं म्हणजे आपल्याकडं वारसा आहे सगळ्यांचा. आता आपल्याकडं मुख्य हे काय झालेलं आहे, कोल्हापूर विकास प्राधिकरण हे माझ्या माहितीप्रमाणे भारतातलं सगळ्यात छोटं प्राधिकरण मंजूर झालं.